तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करायचा विचार करता आणि लगेच कोणीतरी म्हणतं, "तुझ्याकडून हे होणार नाही बरं का." त्यानंतर तुम्ही छान दिसण्यासाठी तयार होता. कोणीतरी तुमच्यातली एकच कमतरता दाखवतं आणि तुम्ही खूप शांत होता. तरी लोकं तुमच्याबद्दल बोलतात. मग प्रश्न पडतो, अशा निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष कसं करायचं? कारण की अशी लोकं आपल्याला पावलोपावली भेटणारच आहेत. सगळ्यात आधी हे समजून घ्या, की प्रत्येक मत महत्त्वाचं नसतं. आपण अनेकदा कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी बोललं, की लगेच विचार करायला लागतो. मी खरंच चुकीची आहे का? मी खरंच अशी आहे का? लोकं माझ्याबद्दल असंच विचार करत असतील का? मी हे काम करू शकणार नाही का? पण खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीचं मत आपल्या आयुष्याचा निर्माण करण्यासाठी योग्य नसतं. तुमच्या आयुष्यात तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. कारण तुमच्या संघर्षाची, तुमच्या परिस्थितीची आणि तुमच्या स्वप्नांची पूर्ण माहिती त्या लोकांना नसते. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करणारे लोकं असतात. तुम्ही घरात काही नवीन करत असाल तर म्हणतील, "हे कशाला करतेस?" तुम्ही काही सुरू करत नाही तर म्हणतील, "तू काहीच करत नाही." तुम्ही जॉब करायला लागलात तर म्हणतील, "तुझं घराकडे लक्षच नाही." आणि घरात राहिलात तर म्हणतील, "दिवसभर घरीच असतेस." म्हणून शेवटी लक्षात ठेवा, लोकांना बोलण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. पण त्यांच्या बोलण्यामुळे स्वतःला थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे थांबवा. काही लोकांना खरंच तुमची काळजी नसते. त्यांना फक्त तुमच्याकडून रिॲक्शन हवी असते. तुम्ही एक्सप्लेन कराल, ते पुन्हा प्रश्न विचारतील. तुम्ही उत्तर द्याल, ते पुन्हा वाद घालतील. अशा वेळी कधी-कधी फक्त "ठीक आहे" असं म्हणणं देखील पुरेसं असतं. कारण तुमची शांतता ही कमजोरी नसते. तुमची स्वप्न प्रत्येकाला सांगू नका. कधी-कधी आपण खूप एक्सायटेड होऊन आपला प्लॅन सगळ्यांना सांगतो. मी हे काम सुरू करणार आहे. मी यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे. मी बिझनेस करणार आहे. आणि मग एखादी व्यक्ती म्हणते, "तुझ्याकडून हे होणार नाही बरं का. यातून काही मिळणार आहे का? हे सगळं करून कितीतरी पैसे मिळणार आहेत." आणि आपण सुरू करण्याच्या आधीच डिमोटिव्हेट होतो. म्हणून काही वेळा शांतपणे काम करा आणि रिझल्ट आल्यावरच त्यांना सांगा. निगेटिव्ह लोकांपासून अंतर ठेवणे म्हणजेच वाईटपणा नाही. प्रत्येक व्यक्तीशी रोज बोलणे आवश्यक नाही. काही लोकांशी बोलल्यावर आपल्याला मोटिव्हेशन मिळतं आणि काही लोकांशी बोलल्यानंतर आपला पूर्ण दिवस खराब जातो. जर एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला सतत टेन्शन, इन्सिक्युरिटी आणि सॅडनेस वाढत असेल, तर थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही बरं का. तुमचा मेंटल पीसची किंमत आहे. स्वतःला सतत प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू नका. आपण अनेकदा विचार करतो, त्यांना दाखवून द्यायचं आहे, की मी हे करू शकते. पण लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुम्ही कोणाला देताय मला. प्रूव्ह करण्यासाठी नाही आहे. तुम्ही यशस्वी झालात तर काही लोकं क्रेडिट देतील. तुम्ही अपयशी झालात तर काही लोकं हसतील. पण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. म्हणून लोकांना प्रूव्ह करत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. आणि शेवटचा मेसेज म्हणजे कधी-कधी आपण निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न करतो. पण त्यांचं बोलणं मनाला लागतंच आणि हे नॉर्मलच आहे. तुम्ही काही रोबोट नाही. तुम्हाला देखील भावना आहेत. पण प्रत्येक वेळी दुखावून थांबायचं नाही. एखाद्याने तुमच्याबद्दल काही बोललं म्हणून तुम्ही स्वतःबद्दलची तुमची किंमत कमी करू नका. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांना सतत तुमची किंमत समजावून सांगण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. काही लोकांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शांत राहणं, स्वतःवर काम करणं आणि आयुष्यात पुढे जाणं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.